लूका लिवलं धडचं खबर 9 अध्याय. त्यांना ते 12 जण शिष्युला आता बोलवून अख्खे दैत्यनावर शक्तेत अधिकारमात रघुनाथ धड कराचे वरमात त्यांना देऊन देवाचे राज्यमा गूर्चून सांगाले रघुनाकून राहलनाथ धड कराले त्यांत धालन. अजून त्यांना तुम्ही प्रयाणमासाठी हाती काडी होल्याकन झोली होल्याकन सिदोरी होल्याकन पैसे होल्याकन 2 अंगली धरून नको जावा. अजून कोणत्या आता होल्या काही धरून नको जावा. तुम्ही कोणत्या घरी जाता की तेथीच राहा, तिथून बाहेर निघा. तुमचं कोण तर चेरचून घे नाही गेल्या ते पटणामातलून बाहेर निघले तवर त्यांवर गवाही राहाले तुमच्या पायनात दुम्मो दुलपून टाका म्हणून त्या संग सांगलान. त्याही बाहेर निघून अख्ख्या जगनार धडचं खबर सांगत रघुनाथ धड खरत गवनात हिंडले. सामंत राजा झाला हेरोद जरगले कमना कूर्चून ऐकून कोणाकडेच तोच नाहीस राहिलं. काहले म्हटल्या इतलीक जण योहानु मरणातून उठलं म्हणून, इतलीक जण एलिया दिसलं म्हणून, इतलीक जण एनकडच्या प्रवक्तालातून एकला उठून हाय म्हणून सांगून घेत राहिले. तवर हेरोद बिन योहानूच घर तडवला ना कोणा गुरींचून ह्या संगतलो ऐकता की त्यांना कोण की म्हणून त्यांना आता देखा म्हणून घेतलान. एरपाट करून घेतले शिष्युలు फिरून येऊन त्याई करले अख्खे त्यांना संग सांगले आले. त्यांना त्यांत संग धरून घेऊन बेत्साईदा म्हटले गावाले एकांत माकून गेला. पजाचा गुंपू ते चवून घेऊन त्यांना आता अनुसरिंचले आले. त्यांना त्यांत चेरचून घेऊन देवाचं राज्यमा गूर्चून त्या संग बोलवत धड होवा म्हणून घेतलं ना आता धड करलान. दिवस जवाचे वगतीले 12 जण शिष्युल येऊन आम्ही हे रानात हाऊन सईग राहिले गावाना आले पाल्लेला आले जाऊन रवाले जागा देखून घेऊन जेवण मिरवून घेवाले पजात धाड म्हणून त्यांना संग सांगलात. त्यांना तुम्हीच त्यांले जेवण घाला म्हणत त्या संग सांगताने त्याई आम्हापाई 5 भाकरीना 2 मासऱ्या पर शिवाय अजून काहीच नसे. आम्ही हे पजासाठी जेवण घेऊन आणतो की म्हणून सांगलात. आली पजा जवर जवर 5000 जण दादूलं. त्यांना त्यांत 50 जणात बसवा म्हणून त्यांना ते शिशुला संग सांगले आले. त्याई तेसच करून अख्ख्यात बसवलात. तवर त्यांना त्या 5 भाकरीनात 2 मासऱ्यानात उचलून धरून आभाराकडे देखून त्यांत देवींचून मोडून पजाले वाटासाठी शिशुलाले दिलान. त्याई अख्खी पोटभर खाल्यापाई उरले तुनकल 12 सेनोड्या सावटलात. एक मजील त्यांना एकलस प्रार्थना करताने त्यांना शिशुलू त्यांनापाई राहिले. मिन कोण म्हणत पजा सांगून घेतात म्हणून त्यांना त्यांत हटकले आले. त्याई बाप्तिसन देवाचं योहान म्हणून, इतलीक जण एलिया म्हणून आणि इतलीक जण एनकडचे प्रवक्तालात एकलं उठून हाय म्हणून सांगून घेतात म्हटलात. त्यालागी त्यांना तुम्ही मत्त कोण म्हणून सांगून घेता म्हणत त्यांत हटकले आले. पेतुरू तुन देवाचा ख्रिस्तू होस म्हटलान. त्यांना हे कोणा संग सांगा नको म्हणून त्यांले खंडितमाकून आज्ञ दिलान. मनसाचं लेक जूग श्रमल पोंदून उठवल्याकून प्रधान याजकुलाकून शास्त्रुलाकून विसर्जिंपबडून मरून टाकून 3 दिवसादिनी उठणं सत्यम म्हणून सांगलान. अजून त्यांना अख्ख्या संघ असं म्हटलं कोण होल्याकन मत्त अनुसरिंचावा म्हणून घेतल्याक त्यांना न करून घेऊन रोजची त्यांना शिलव्यात होरांग घेऊन मत्त अनुसरिंचावा. त्याच्या जीवात वागवून घेवावं म्हणून घेतलं त्यात दौडून घेते. मासाठी त्याच्या जीवात दौडून घेवाचं त्यात वागवून घेते. एकलं दुनिया अख्खी मिरवून घेऊन त्यात हे दौडून घेतल्याक नाहीतर नुकसान करून घेतल्याक त्याले काय फायद्या. माझ्या गुरींचून माझ्या गोठीना गुरींचून लाज पडाचं कोण की त्याच्या गुरींचून माणसाचं लेक त्यांनाचं बाप पवित्र दूत लाले राहिले महिमाकून आले तवर लाज पडते. इतकी उभं राहिले नात इतलीक जण देवाचं राज्यम देखतो गा नाही करून जात म्हणून बिना तुम्हा संग भक्त सांगता म्हटलान. ह्या गोटी सांगणं सुरू करून जवर जवर 8 दिवस होल्यापाई त्यांना पेतरूत
योहानूत याकोबूत संग धरून घेऊन प्रार्थना करायला एक डोंगरावर गेलं. त्यांना प्रार्थना करताना त्यांनाचं तोंडाचं वाण बदललं. त्यांनाचे फडकी पांढरे होऊन धागा मेरसले. अजून दोघी माणसं त्यांना संग बोलवत राहिली. त्याई मोसे एलिया म्हटली. त्याई महिमाकून दिसून त्यांना यरुशलेमूतून नेरवेरचाचे त्यांनाचे मरण्या गुरचून बोलवत राहिली. पेतुरनं त्यांना संग राहिली जप्पेचे मात्याकून राहिली. त्याई उठलेतवर त्यांनाचे महिम्यात त्यांना संग उभं राहिले दोघे माणसनात देखटलात. त्याई दोघी माणसं त्यांना पायचून निघून जाताने पेतुरू येसू संग मालकधारा आम्ही येती राहणं धड होये. तुले एक न मोसेले एक एलियाले एक तीन डेराल बांधतो म्हणून त्यांना सांगलं. त्यांनाले सवय नाहीसं सांगलं. त्यांना असं बोलवत राहताने एक मापू येऊन त्यांत झाकलं. ते मापू त्यांत झाकल्यावर शिशूल भिली. अजून यानाच मी एरपाट करून घेतलं माझं लेक यानाचं गोट ऐका म्हणून एक सरम ते मापूतून ऐकालं. हे सरम ऐकल्यापायी येसू मात्रमच दिसलं. काही देखले नात एकही कोणाला सांगण्याचं काही उग्ग राहिले. एरे दिवशी त्याही डोंगर उतरून आले तर जुगझन पजा त्यांले आधवा आले. हिगे ते पजातून ऐकलं गुरुजी माझ्या लेखावर दया दाखवाई म्हणून तू तर पदवी लाडून घेता. ते म्हणले ऐकलंच लेख. हिगे एक दैत त्यात धरते. ते दैत धरले तर ते म्हणून हे नाहीसं केकल घालते. नुरसूल गोरयसी ते त्यात लिव झडवत गाया परचत त्यात सोडून नाहीसं राहते. त्यात धडून टाकावं म्हणून तुझे शिशूलात बतिमिलाला पण त्यांकून नाही व्हावा म्हणून सांगून घेतला. त्यालागी येसू विश्वासम नाईटले मूर्खतरमाचे नवला मिन कितीक दिवस तुम्हा संग राहून तुमत भरिस्त तुझे लेखात येती धरून ये म्हणून सांगलन. ते येताने ते दैत त्यात पाडून टाकून लिव झडवलन. येसू ते दैतात दाटावून ते लेकरात धड करून त्याचे बापाला दिलन. त्यालागी अख्खी देवाचे महात्म्यात देखून आश्चर्य पडले. त्यांना करले आश्चर्य कार्यालात देखून अख्खी आश्चर्य पडताने त्यांना या गोटी तुमचे काननात राहू द्या. मनसाचे लेख माणसनाचे हाती अपगिंप पडते म्हणून त्यांनाचे शिशूला संग सांगलन. होल्याक त्याई ते गोट चवंग घे नाहीस ते त्यांले थोकून ठेवून राहिलं त्याई चवंग घेवा नाही. अजून ते गोटीसाठी त्याई त्यांना हटकाले भिली. त्यांत कोण मोठं की म्हणून त्यामध्ये वादिंचून घेणं सुरू होले आले. येसू त्यांचे मन्नाटले आलोचनाला चवंग घेऊन एके लहान अंड्रीत हेडून घेऊन त्यांजवळ उभं ठेवलन. हे लहानसे अंड्रीत माझे नवाद चेरचून घेवाचं मत चेरचून घेते. मत चेरचून घेवाचं मत धाल्यात चेरचून घेते. तुम्हात अख्ख्यात कोण कमीचं होऊन राहते की थेस मोठं होऊन राहते म्हणून त्यांसंग सांगलन. योहानू मालकधारा कोण की ऐकलं तुझे नावार दैतनाथ सोडवताने आम्ही देखलो. ते हंत अनुसरींचाच नव्हे ते त्यात आगोटलू म्हणून सांगलन. त्यालागी येसू तुम्ही त्यात आगोटा नको. तुम्हाला विरोधी होय नाहीसं राहिलं तुम्हाकडं राहिलंस म्हणून त्यांसंग सांगलन. त्यांना सरगमात चेरचपडाचे दिवस पुरागा होताने त्यांना यरुशलेमला जावाले मनसू घट्ट करून घेऊन त्यांना पर आधी रायाभारूला आता धालन. त्याई जाऊन त्यांना राव्हाले जागा देखावा म्हणून घेऊन समरायुलाचे एके गावात गेली. पण त्यांना यरुशलेमला जावाले तयार होण्यासाठी त्याई त्यांना नाही चेरचून घेवा. शिशूल झाली याकोबनं योहानो ते देखून प्रभू हबरातून आग उतरून ह्यांत नासड्याम करेसी आम्ही आज्ञापिंचन तुले इष्टम की म्हणून अटकले आले. त्यांना त्यांकड फिरून त्यांत दाटावलन. होल्याक त्याई अजून एके गावाला गेली. त्याई वाटेकून जातानी ऐकलं तू कोठी गेले काही तू मग येतं म्हणून त्यांना संग सांगलन. त्यालागी येसू खोलीना आले सोर्याल हबरात रव्हाचे फाकरना आले गुल्लू हात पण माणसाचं लेख जपाले होल्याकन जागा नसे म्हणून त्यांसंग सांगलन. त्यांना अजून ऐकल्या संग
मा मग्ग ये म्हणून सांगलन. त्या लागी ते मीनं जाऊन आधी माझे बात गडदे घालून येवाले सेलू दे म्हणून हटकलन. त्या लागी त्यांना मरून गेलेनाच्यानी राहिली त्याई मरून गेलेनात गडदे घालतात. तुन जाऊन देवाच्या राज्यमा गुरचून प्रचार कर म्हणून त्या संग सांगलन. अजून एकलं, प्रभू तू संग येतं पण माझे घरी राहिले ना पायी सेलू हटकून येवाले आधी मल्ले सेलू दे म्हणून हटकले आले. येसू असं म्हटलं, कोण होले काही वहुतार हात मांडून मग फिरून देखटलं देवाचे राज्यमाले पात्र नाही होये.